द बीड टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बीड शहरामध्ये पाण्याची बोंबाबोंब सुरू आहे। 20 ते 25 दिवसाला एकदा नागरिकांना पाणी मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून तर पाणी पुरवठ्यामध्ये व्यथ आल्याने शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे। पाण्यासाठी आज नागरिकांनी नगरपालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघाला होता। या मोर्चात महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली। पाणी द्या असे फलक हातात घेऊन नागरिक मोर्चांमध्ये सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांचे निवेदन नगरपरिषदच्या सीओ नीता अंधारे यांनी स्वीकारले। यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। बीड नगरपालिकेला पाण्याचे नियोजन नाही। शहराला माजलगाव आणि बिंदुसरा धरणातून पाणी पुरवठा होत आहे। या दोन्ही धरणात पाण्याचा साठा चांगला असताना शहरवासियांना मात्र पाणी मिळत नाही, असे आंदोलनकर्त्यांचे मत होते। शेख निजाम भाई यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी केवळ महिलांचा पुरुषांचा नाही तर बीड शहरातल्या तहानेचा कोरड्या घशाचा हा मोर्चा बीड नगर परिषदेवर आला। माझ्या पूर्वी ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आमच्या ताई आदरणीय संध्याताई राजपूत, राष्ट्रवादीचे युवा नेते आणि नेहमीचे प्रकर्षाने विस्थापितांच्या प्रश्नावर काम करतात ते आदरणीय बळेप्पा गवते, नगरसेवक अमर शेख, नगरसेवक इलियास भाई आणि सर्व पक्षातले जबाबदार नागरिक। खरं म्हणजे नगर परिषदेवर हा मोर्चा काढावा ही वेळ आमच्यावर यायला नको। दुर्दैवाने या आंदोलनाला खूप उशीर झाला आहे। तिथं अवकाळी पावसाचा आगमन झालेलं आहे। आता पाऊस उंबरठ्यावर आलेला असताना आम्ही पाणी मागतो आणि नगर परिषद तिथपर्यंत आम्हाला पाणी देत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। अंधारे ताई, मी तुमच्याबद्दल एक पत्रकार म्हणून आजपर्यंत तुमचं बारकाईने निरीक्षण केलं। मी याच्यापूर्वी गांधीनगर मधल्या सामान्य जनतेसाठी एक आंदोलन केलं होतं। त्या ठिकाणचे लोक पाण्यामध्ये असताना तुम्ही यावं अशी अपेक्षा होती, मात्र त्यावेळेस तुम्ही आला नाही। जेव्हा पाण्याचा दुष्काळ असतो, ओला दुष्काळ असतो, तेव्हा सुद्धा तुम्ही येत नाही। जेव्हा कठीण आणि पाण्यासाठी पिण्यासाठी पाणी नसतं, तो दुष्काळ असतो, तेव्हा सुद्धा तुम्ही येत नाही। दुर्दैवाने मला काही खासगी गोष्टी ओपन कराव्या लागतील। मी दिशा समितीच्या बैठकीला होतो। या जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे, निजामभाई आणि जिल्हाधिकारी पाठक साहेब यांच्या समोर या नीताताई अंधारे स्पष्ट असं म्हटल्या होत्या की मला बदली हवी आहे, मला इथं राहायचं नाही। माझ्यावर तुम्ही किंवा या जिल्ह्यावर या शहरावर तुम्ही अंधारेताई उपकार करत नाही। तुम्ही आमच्या गुलाम आहात, जनतेच्या सेवक आहात, त्याच्यामुळे बदली करण्याची भाषा करायची नाही। तुम्ही या खुर्चीवर तर अशा प्रकारे आंदोलन करण्यात आला। आपली प्रतिक्रिया काय आहे हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा।